आज तू प्रश्न विचारला होता की तुझं बाळ आता 6 महिन्याचं झालंय, तर आता त्याला खायला काय द्यायचं, द्यायचं की नाही द्यायचं. तर त्या विषयावर आज आपण बोलूया. तर हे बघ, पहिले 6 महिने बाळाला खायला दुसरं आईच्या दुधा व्यतिरिक्त दुसरं काहीही द्यायचं नाही. पाणी सुद्धा तुम्ही देऊ नका. 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाला उकळलेलं पाणी चालू करू शकता. नंतर भाताचं पाणी, वरणाचं पाणी, नंतर ते जर पचलं तर मग थोडस घट्ट भात, वरण भात, नंतर समजा सफरचंद आहे, चिक्कू, त्याचा आपण गर असा क्रश करून देऊ शकतो. केळी शक्यतो देऊ नका. केळीने बऱ्याचदा काय होतं, कफ झालेला आढळतो. त्यामुळे मी शक्यतो केळी न देण्याचा सल्ला देते. नंतर बाळाला तुम्ही थोडंसं पालकाच्या भाजीचं पाणी देऊ शकता भातासोबत, जेणेकरून बाळामध्ये आयर्न डेफिशियन्सी निर्माण होणार नाही. तुम्ही वरचं दूध चालू करू शकता, जसं की गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे. पण देताना शक्यतो थोडंसं पाणी टाकून दूध आणि चांगलं उकळून दूध द्यायचं. पाणी पाजताना उकळून थंड केलेलं पाणी पाजा, म्हणजे बाळाला जुलाबाचा त्रास होणार नाही. आता तुम्हाला अजून एक विचारलंय की बाळाला जुलाब होतंय आणि मला ब्रेस्ट फिडिंग स्टॉप करायला सांगितलंय. तर हे पण एक दृष्टीने बरोबर आहे. दुधामुळे बऱ्याचदा जुलाब लागतात. तर जोपर्यंत बाळाला जुलाबाचा त्रास आहे तोपर्यंत आम्ही ब्रेस्ट फिडिंग म्हणा किंवा वरचं दूध हे स्टॉप करायला सांगतो. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट एखादी सुरू करता बाळाला खाऊ घालायला, तर पहिले 8 दिवस ती गोष्ट आणि तुमचा जुना आहार अशा पद्धतीने चालू करा. एकाच वेळेला तुम्ही 2 किंवा 3 पदार्थ चालू करू नका. काय होतं माहितीये का, बाळाला जर समजा जुलाब लागले किंवा उलटी झाली, तर कोणत्या पदार्थाने उलटी झाली किंवा जुलाब झाली हे आपल्याला कळत नाही. म्हणून मग एका वेळेस एक पदार्थ इंट्रोड्यूस करायचा, तो एकदा पचनी पडला, बाळाला तो सात्म्य झाला, तर मग तुम्ही 8 दिवसांनी नवीन पदार्थ सुरू करा. हळूहळू त्याचं जसं जसं पचनशक्ती वाढेल, जसं जसं त्याला गोष्टी पचायला लागतील, तसं मग तो एक एक गोष्ट त्याला आत्मसात होईल. तर अजून एक दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे, बरेच जण मला विचारतात, मग मी बेबी फूड देऊ का, म्हणजे जसं की फॅरेक्स आहे, सेरेलॅक आहे. आता बेबी फूड हे तुम्ही शक्यतो इमर्जन्सी मध्ये देऊ शकता. एकदमच मी नाही म्हणणार नाही, बेबी फूड आहे, बिस्किट आहे, हे तुम्ही अगदीच इमर्जन्सी आहे, तुम्ही प्रवासात आहात, तर अशा वेळेस देऊ शकता. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही बाळाला घरचं ताजं अन्न द्या. कितीही केलं तरी बेबी फूड, बिस्किट हे पॅक्ड पदार्थ आहेत आणि खूप दिवस बनवून ठेवलेले आहेत. तर तुमच्या घरच्या ताज्या अन्नाची सर ही दुसऱ्या कशालाच येणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या बाळाची जर तुम्हाला चांगली निकोप आणि सुदृढ वाढ व्हायची असेल तर तुम्ही घरचं अन्न द्या. त्याला फळं खाण्याची सवय लावा, त्याला काकडी खाण्याची सवय लावा, त्याला खजूर खायला द्या, काजू बदामची पेस्ट करून द्या. फक्त काहीही खाऊ घालताना स्वच्छतेची खूप सारी काळजी घ्या.